तालुक्याचे सुपुत्र संजू धुमाळ यांना स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलीस दलातील सर्वोच्च राष्ट्रपती पदक घोषित करण्यात आले. सध्या रबाले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद सांभाळलेले आहे. सविस्तर माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊया. ऑगस्ट 2024 रोजी स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने मेरिटोरियस सर्व्हिससाठी डिक्लेअर झालेलं आहे. त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे. आणि 1995ला 1 वर्षाचं ट्रेनिंग केल्यानंतर सांताक्रूज पोलीस ठाणे येथे माझी पोस्टिंग होती. 3 वर्षाचा पिरियड होता त्यावेळी. त्या दरम्यान तिथे बरीचशी कामं केली. त्याच्यामध्ये पवनबाग मर्डर केस जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही गुन्हेगारांनी वॉचमनची मर्डर करून बरेच जबरी चोरी केली होती. आणि काही कॉन्स्टेबल तिथे जे पेट्रोलिंग करत असताना त्यांना लक्षात आलं, तर ते मदतीला गेले तिथे. तर त्यांनासुद्धा ब्रुटली त्यांचं पण मर्डर केलं होतं. तो गुन्हा आम्ही सुरुवातीला डिटेक्ट केला होता. त्याच्यानंतर म्हणजे अशा काही ठराविक गोष्टी मी सांगतोय ज्या एक्सक्लुझिव्ह आहेत आणि ज्या उल्लेखनीय कामगिरी आमची जी आहे. त्याच्यानंतर माझी गुन्हे शाखामध्ये नेमणूक झालेली होती. युनिट 9 येथे काम करत असताना एक मोठी कारवाई केली होती. दाऊद इब्राहिम टोळीचा एक मोठा शस्त्रसाठा आम्ही टायरमधून त्यांनी ते लपवून आणलेला होता. आम्ही तो हस्तगत केलेला होता आणि त्या आरोपींवरती आम्ही कारवाई केलेली होती. त्याच्यानंतर युनिट 9मध्येच काम करीत असताना विजय साळसकर साहेबांच्या नेतृत्वाखाली जे सिरियल बॉम्ब ब्लास्ट झाले होते बसमध्ये, झवेरी मार्केट, त्याच्यानंतर गेटवे ऑफ इंडिया आणि बरेच बसेसमध्ये जे ब्लास्ट झाले होते त्याच्यामधले आरोपी आम्ही पकडण्यामध्ये आमच्या टीमचा सहभाग होता. त्यावेळी आमचे ॲडिशनल कमिशनर मारिया साहेब होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही कामगिरी केली होती. त्यानंतर साळसकर साहेबांच्या टीममध्ये काम करीत असताना बरेचसे अंडरवर्ल्डचे ॲक्टिव्हिटीज आम्ही करण्यासाठी बरेच आरोपींना पकडलेलं होतं. त्यांच्याविरुद्ध मोकान्वये कारवाई केलेली होती. बरेच हत्यारं पकडलेली होती. 26/11मध्ये सुद्धा जो मुंबईवर टेररिस्ट अटॅक झाला त्याच्यामध्ये आमच्याच टीमचं सगळ्यात जास्त नुकसान झालं. आमचे त्यावेळचे पथकाचे प्रमुख श्री विजय साळसकर साहेब, त्यांचा ड्रायव्हर अरुण चित्ते आणि ह्या दोघं शहीद झाले होते. आणि बरेच निरपराध माणसं त्याच्यामध्ये बळी गेलेले होते. त्याच्यामध्ये आमचा अजून एक अरुण जाधव म्हणून जो हवालदार होते, आत्ता ते अधिकारी आहेत, ते सुद्धा सिरियस इंज्युअर झाले होते. म्हणजे आमच्या टीमचं सगळ्यात जास्त नुकसान झालं होतं. त्याच्यानंतर अंडरवर्ल्डच्या कारवाया करताना बरेचसे जे अंडरवर्ल्डची जी लोकं आहेत त्यांच्याविरुद्ध मोकान्वये कारवाई केलेली होती. अनेक शूटआउटच्या केसेस आम्ही त्या दरम्यान, म्हणजे मी 2 टर्ममध्ये 1999 ते 2006 आणि 2007 ते 2018 असा टोटल 18 वर्षे मी मुंबई क्राईम ब्रँचमध्ये काम केलेलं आहे. दरम्यान अनेक शूटआउटच्या केसेस आम्ही ओपन करून त्यातले जे आरोपी होते अंडरवर्ल्डचे त्यांना आम्ही जेरबंद केले होते. त्यांना मोकान्वये माननीय न्यायालयामध्ये सुद्धा त्यांना शिक्षा सुनावलेली आहे. अंडरवर्ल्डचे म्होरके काही होते, बंटी पांडे, संतोष शेट्टी, त्यानंतर कुमार पिल्ले, छोटा राजन, यांना परदेशातून आणून जी आमची टीम होती त्याच्यामध्ये सुद्धा आमचा सहभाग आहे. आणि अशा प्रकारे 2018 नंतर 2018मध्ये माझी नवी मुंबई येथे ट्रान्सफर झाल्यानंतर मी आत्तापर्यंत वाशी, नवाशेवा आणि आता सध्या रबाळे पोलीस अशा 3 ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून काम केलेलं आहे. उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे आणि त्याचंच एक पोचपावती म्हणून मला हे स्वातंत्र्य दिनी माननीय भारताचे राष्ट्रपती माननीय त्यांच्याकडून हे पारितोषिक, हे मेडल डिक्लेअर झालेले आहे गुणवत्तापूर्ण सेवेसाठी. पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह म्हणजे DG इन्सिग्निया त्याला म्हणतात, ते 2014ला मला मिळालेलं आहे. त्याच्यानंतर हे राष्ट्रपती पारितोषिक गुणवत्ता सेवेसाठी मंजूर झालेले आहे.